सो मी आज आली आहे फिजिओथेरपी सेशन करायला। काल इतका त्रास होत होता मला शोल्डरचा की अक्षरशः मी रडत होते रात्री आणि खूपच स्टिफनेस आला होता। शोल्डर पेन आणि नेक पेन खूप होत होतं। सो आज फिजिओथेरपी सेशनला मी आली आहे आणि आता हे स्टिम्युलेशन मशीन त्यांनी लावलेली आहे मला। ॲक्च्युली काय होतं ना की जेव्हा खूप दिवस झाले मी माझं फिजिओथेरपी मी बंद ठेवली। ऑलमोस्ट आता 2 महिने झाले मी एकही सेशन घेतलेलं नाही फिजिओथेरपीचं। तर माझा त्रास होतो मला आणि एक्झर्शन झालं तर त्रास जास्त वाढतो। तर म्हणून आज सेशन करायला आले, कारण काल रात्री अक्षरशः हातचा मी धरून ठेवलेला होता आणि क्लिनिक पण लवकर बंद केलं। मला बसल्या इतका त्रास जाणवायला लागला आणि हे मला आता सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडते। पण हे जो पॅरालिसिस गेला आहे, हे जे ऑपरेशनमध्ये जे डॅमेज झालं आहे ते खूप भयानक आहे। तो जो पेन आहे खूप जास्त त्रास मला देतो। मधात कंटिन्यू पेन नसतं, पण फिजिओथेरपी मला करावंच लागते, कारण नाही तर मग स्टिफनेस येतो। ऑपरेशनमुळे सगळं फायब्रोसिस झालेलं आहे इथे नेक आणि ह्या जागी, तर त्याच्यामुळे खूप जास्त तिथे स्टिफनेस येतं आणि सारखं मूवमेंट, नेकची मूवमेंट आणि एक्सरसाइज चालू ठेवाव्या लागतात। आणि आता या पावसाच्या वातावरणामुळे काय झालं की माझं एक्सरसाइज सेशन बंद आहे। थोडा मी कंटाळा करते आहे आणि त्याच्यामुळे मग त्रास जास्त वाढला। आणि काल गजानन महाराजांची वारी चं आगमन झालं आमच्या गावामध्ये, तर मी थोडी जास्त अतिउत्साही होते आणि खूप जास्त चाल झाली आणि एक्झर्शन झालं। ऊन होतं, खूप जास्त गरम असं होत होतं आणि उचल-खाचल झालं। निर्वीला मी कडेवर घेतलं बराच रस्त्याने जाताना बराच वेळपर्यंत, तर त्याचा सगळा इम्पॅक्ट रात्री मला लगेच जाणवला। आणि अजून 8 दिवस आता उद्यापासून म्हणजे बरीच ट्रॅव्हलिंग होणार आहे, एक्झर्शन होणार आहे मला। त्याच्यामुळे मी पहिले आज फिजिओथेरपी सेशनला आले आहे आणि फिजिओथेरपी माझं मी कंप्लीट करते आज। आणि थोडं रिलीफ मिळाला तर मी नेक्स्ट माझी जी जर्नी आहे ती पूर्ण करू शकेल। तर एक पेशंट म्हणून आणि एक आई म्हणून, एक डॉक्टर म्हणून असा सगळा स्ट्रगल माझा सुरू असतो आणि सगळी कामं करावी लागतात। आज फिजिओथेरपी सेशन झाल्यानंतर निर्वीच्या स्कूलमध्ये जायचं आहे। तिची किट फर्स्ट स्टँडर्डला ती गेली आता, तर तिची किट मला घ्यायची आहे। स्कूल ओपनिंग होत आहे आणि परत घरी जाऊन समजा इव्हिनिंग क्लिनिंग अँड सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात। तर खूप जास्त एक्झर्शन असतं, खूप सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून असतात माझ्या लाईफमध्ये। पण एक आनंद असतो हा, की समाधान असतं की सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि स्वबळावर करतोय आणि कुठलं दडपण नाही आहे करताना आणि इझिली सगळ्या गोष्टी मग त्या होऊन जातात, कारण कोणी असं घरच्यांची साथ आहे, आईवडील आहेत, तर त्याच्यामुळे ना असं एक ते समाधान वेगळंच आहे जे 7 वर्षात मी कधी अनुभवलं नव्हतं। मागच्या 7 वर्षात जो स्ट्रगल झाला आणि ह्या 2 वर्षात आजारामुळे जो स्ट्रगल झाला त्याच्यातून हे जे सुख आहे ते खूप जास्त आहे माझ्यासाठी, हे जे समाधान आहे ते खूप जास्त आहे। तर लाईफ आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहतात आणि पण आपण त्या गोष्टी कशाप्रकारे हँडल करतो आणि कशाप्रकारे त्या गोष्टींना आनंदाने करतो त्यावर सगळं अवलंबून असतं। तर इरिटेबिलिटी म्हणून नाही जर बघितलं तर मग त्या आपल्याला सगळ्या गोष्टी कठीणच वाटतात आणि जेव्हा सगळ्या गोष्टी आनंदाने मनापासून जर आपण करायच्या ठरवल्या तर त्या आपल्याला सुखच देतात। तर तसं माझं आहे, कारण मुलीसाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत
आणि मुलीसाठी परत आपल्याला सगळ्या गोष्टी करून खंबीर व्हायचं आहे. हा एक माइंडमध्ये सगळा इम्पॅक्ट माझ्यामध्ये ठेवलेला आहे मी, आणि त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी मी करते आहे. तर पेन खूप आहे, कोणाला सांगू शकत नाही, कारण कसं आहे रोजच काही ना काही दुखत राहतो ॲक्च्युली. पण स्त्री कधीच सांगत नाही. ती जेव्हा तिला जास्त जोपर्यंत होत नाही कुठली स्त्री त्याचा बाहू करत नाही की माझं खूप दुखतं आहे, माझं खूप दुखतं आहे. तर माझंही तसंच आहे. माझं मी सगळ्या गोष्टी हँडल करते. दुखलं तरी मी गोळ्या घेऊन किंवा मग सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करण्याचा प्रयत्न करते. पण काल मला इतकं प्रचंड त्रास व्हायला लागला. सो मी पप्पांना म्हटलं की पप्पा उद्या आपण पहिले शेगावला जाऊयात आणि फिजिओथेरपी सेशन करूयात. सो मी आज पहिले पप्पा मला इकडे घेऊन आलेत आणि आम्ही आता फिजिओथेरपी सेशन कंप्लीट करते आहे. आणि ते झालं की मी तिच्या स्कूलमध्ये जाऊन तिची किट घ्यायची आहे. आणि आज आमच्या भेटायला नागपूरवरून जे आमचे घरमालक होते, मी रेडिएशनच्या वेळेस त्यांच्याकडे 2 महिने राहिले, तर ते आले. त्यांच्या मुलीला निरीला भेटायचं होतं आणि त्यांना सगळ्यांना आम्हाला भेटायचं होतं. तो मी त्यांना आता पहिले भेटून आले आहे आणि ते खूप छान वाटलं. सगळ्यांना भेटून सगळ्या गोष्टी सगळ्या मेमरीज त्या 2 महिन्यातल्या खूप छान होत्या त्यांच्यासोबतच्या. आणि निर्वीचं त्यांना खूप जास्त रडायला लागला होता, तर निर्वीला त्यांना भेटायचंच होतं. तर मी तिला भेट घेऊन आले त्यांची सगळ्यांची. आणि आता फिजिओथेरपी सेशन ऑलमोस्ट माझं सुरू आहे. असा सगळा एक स्त्रीचा स्ट्रगल असतो आणि तो ती आनंदाने पार करतो. थँक्यू सो मच.